नमस्कार मित्रांनो. 18 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. रात्रीचे साधारणतः 11 वाजलेले असतील. अश्विनीचं नवीनच लग्न झालेलं होतं, फक्त 2 दिवसांपूर्वी. आज तिच्या नवऱ्यासोबत तिची पहिली रात्र होती. तिच्या सासूने अश्विनीला तिच्या पतीच्या रूममध्ये ढकलून दिलं. दरवाजाची कडी लावली आणि तिथून निघून गेली. अर्ध्या तासातच अश्विनी जोरजोरात ओरडायला लागली. तिची सासू धावत आली की काय झालं आहे ते बघायला. दरवाजा उघडताच अश्विनी तिच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणाली की हा माझा पती नाही, तुझा पोरगाच नाही. तू विचित्र मागण्या करतोय, तोंडातच घे, इकडच कर, तिकडच कर. त्यावेळी तिची सासू म्हणाली की तुला हे सगळं सहन करावं लागेल, लग्न केलं आहेस तू. असं म्हणून तिने अश्विनीला पुन्हा रूममध्ये ढकलून दिलं. त्यानंतर त्या रूममध्ये नेमकं काय घडलं, तिची सासू असं का म्हणाली, आणि पहिल्याच रात्री तिच्या नवऱ्याने नेमक्या अशा कोणत्या विचित्र मागण्या केल्या होत्या, ही पूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, ही जी घटना घडलेली आहे ती महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली आहे. आता ही अश्विनी फक्त 16 वर्षांची होती. ती 3-4 वर्षांपूर्वी 10वी मध्ये शिकत होती. 16 वर्षांच्या अश्विनीसाठी एक स्थळ येतं. आता हे स्थळ कसं आलं याचीही एक वेगळीच कथा आहे, ती मी तुम्हाला सांगतो. 25 वर्षांचा अमित UPSCची तयारी करत होता. त्यावेळी त्याच्या वडिलांना वाटलं की पोराचं वय खूप झालं आहे, आता लग्न लावून द्यावं. नोकरी लागली तर लागली, शेती आहे. पोरगा नोकरी लागली तर नोकरी करेल, नाही लागली तर बायकोसोबत मिळून शेती करेल. म्हणून त्याचे वडील त्याच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करतात. पण एकीकडे तो अभ्यास करतोय, नोकरी नाही, आणि शेती करायची म्हटल्यावर कोण पोरगी द्यायला तयार होणार? पाहुण्यांना विचारलं, रावड्यांना विचारलं, गावात विचारलं, पण कोणीही पोरगी द्यायला तयार नव्हतं. सगळे अमितचं नाव ठेवायचे. शेवटी त्याच्या वडिलांनी विषय सोडून दिला. नोकरी लागली तर सगळे चालत येतील, असं त्यांनी ठरवलं. अमित डोक्याने हुशार होता, पण 1-2 मार्कांनी त्याचा पेपर जात होता. आता यावर्षी अमितने पेपर क्लिअर केला आणि तो क्लास 1 अधिकारी बनला. क्लास 1 अधिकारी बनल्यानंतर जे सगळे लोक आधी त्याला रिजेक्ट करत होते, तेच आता रांग लावून दारात येऊ लागले. आमच्या पोरीशी लग्न कर, आमच्या पोरीशी लग्न कर, असं म्हणून सगळे अमितच्या मागे लागले होते. ज्यावेळी अमितला सरकारी नोकरी लागली, त्यावेळी अमितच्या मनामध्ये एक वेगळाच ॲटिट्यूड आला होता. अमित म्हणाला की ज्यावेळी माझ्या वडिलांनी तुमच्याकडे विचारणा केली होती, त्यावेळी तुम्ही त्यांचा अपमान केला आणि माघार घेतली. आज मी एकाच्याही पोरीसोबत लग्न करणार नाही, ना पाहुण्या रावळ्याच्या ना ओळखीपाळखीच्या. ज्यावेळी तुमच्या पोरी तरुण होत्या त्यावेळी दिल्या नाहीत, आणि आता म्हाताऱ्या झालेल्या पोरी माझ्या गळ्यात बांधायच्या आहेत का? असं म्हणून त्याने सगळ्यांचा अपमान केला आणि सगळ्यांना पाठीमागे लावलं. अमितने आपल्या वडिलांना थेट सांगितलं की मला 17 ते 18 वर्षांची पोरगी असेल तर तिच्याच सोबत लग्न करायचं आहे. आता हा तर एक मोठा प्रश्न होता, कारण अशा वयाची पोरगी चांगल्या घरातील कुठे भेटणार, हा विचारच सगळ्यांना पडला होता. तर जी अश्विनी होती, तिचं वय फक्त 16 वर्ष होतं. तिच्या वडिलांनी विचार केला की चला, आपण आपला बायोडेटा पाठवून देऊ. आपण गरीब आहोत, पण समजा नंबर लागला तर लागला, कधीतरी तर पोरीचं लग्न करायचंच आहे. म्हणून त्यांनी बायोडेटा आणि फोटो पाठवून दिला. अमितला अश्विनी खूप आवडली. दिसायला सुंदर, चेहरा असा की जणू देवाने वेळ घेऊन घडवलेला, फिगर 1 नंबर, शरीराची वाढही 1 नंबर. अमित म्हणाला की ठीक आहे, वडिलांना सांगतो, अश्विनीसोबतच लग्न ठरवून टाका. सुपारी फोडली गेली. पण अमितचे वडील म्हणाले की काय करू, आपण लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच करू. कारण जर कोणी काडी टाकली, पाहुणे रावळे किंवा गावातले लोक काहीतरी बोलले, तर आपला आधीच खूप अपमान झालेला आहे. एक तर सगळे जळत आहेत, आणि काडी पडली तर पोलिसांच्या जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. अमित म्हणाला की बरोबर आहे, ठीक आहे,
18 वर्ष पूर्ण झाल्यावरच लग्न करू. आता अश्विनी 10वीचा पेपर देत होती. 11वीला गेली होती. अश्विनी आणि अमित या दोघांमध्ये चांगलंच बोलणं सुरू झालं होतं. मोबाईल दिला होता. चॅटिंग, बोलणं, फिरायला जाणं, हे करणं, ते करणं, असं सगळं सुरू झालं होतं. अश्विनीने खूप मोठी मोठी स्वप्न रंगवली होती. ती अमितच्या घरी गेल्यानंतर असं करेल तसं करेल असं बघत बघत 2 वर्ष गेली. अश्विनीला 18 पूर्ण झाली. 18 पूर्ण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या दोघांचं लग्न लावून दिलं गेलं. अश्विनी तिच्या 2-3 मैत्रिणींसोबत सासरी आली. सासरी आल्यानंतर 2-4 दिवसांनी त्यांचा 16वा झाला, जो आपल्या इथं एक प्रथा असते की कार्यक्रम झाल्याशिवाय नवरा नवरी एकत्र येत नाहीत. हा कार्यक्रम साधारणतः 10 वाजता झाला. सगळे पाहुणे रावळे निघून गेले होते. आता घरामध्ये अश्विनी, तिचा नवरा, सासू आणि सासरा हे चौघेच राहिले होते. सगळे पाहुणे गेल्यानंतर सासूने अश्विनीला पतीच्या रूममध्ये पाठवलं. अश्विनी अमितपाशी गेली. थोड्या गप्पा मारल्या. अमितने सुरुवात केली. पण थोड्या वेळानंतर त्याने विचित्र मागण्या करायला सुरुवात केली. मुळात हा जो अमित होता तो अश्लील व्हिडिओ पाहण्याच्या नादी लागलेला होता. त्या व्हिडिओमध्ये जे करतात तेच करायचं असं त्याने ठरवलं होतं की बायकोसोबत तेच करणार. आता त्याने अश्विनीकडे तशा मागण्या करायला सुरुवात केली. एकतर अश्विनी या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच अनुभवत होती. त्याने विचित्र मागण्या केल्यावर तिला मैत्रिणीकडून ऐकलेलं आठवलं की एकच जागा असते, त्याच ठिकाणी सगळं होतं. आता हा काय मागतोय? तोंडात काय विषय? काहीच तिला समजत नव्हतं. तो जबरदस्ती करायला लागला. तुला हे करावंच लागेल. अश्विनी ओरडत ओरडत बाहेर आली. जसं मी तुम्हाला सांगितलं, सासूने दरवाजा उघडला. अश्विनीने सासूला सांगितलं की हा अशा अशा मागण्या करतोय आणि हे शक्यच नाही. जी जागा असते ती सोडून दुसरीकडेच म्हणतोय. इथं घे, तिथं घे. सासू थोडा वेळ शांत बसली आणि म्हणाली, सहन करावं लागतं. लग्न केलंय. तू गरीब घरची आहेस, चांगल्या घरी आलीयस. नोकरीवाला नवरा भेटलाय. सहन कर. असं म्हणत तिने तिला गपचूप ढकलून दिलं. त्या रात्री अमितने तिच्यासोबत जे पाहिजे ते करून घेतलं. दुसरा दिवस उजाडला. अश्विनी गप्प गप्प नाराज होती. दिवस गेला. जेव्हा रात्र आली तेव्हा तिच्या अंगावर काटा आला. रूममध्ये जायचं म्हटलं की तिला ते सगळं आठवायचं. हे अजून असंच करणार असा विचार तिच्या मनात यायचा. दुसराही दिवस तसाच गेला. आपल्या इथं एक प्रथा असते. 2 दिवसानंतर पोरगी माहेरी येते. अश्विनी माहेरी आली. आईवडिलांनी तिला विचारलं, कसं चाललंय, काय चाललंय, सगळं ठीक आहे ना? अश्विनी हो असंच म्हणत राहिली. ती शांतच होती. आईवडिलांना वाटलं की नवीन लग्न झालंय, सगळं पहिल्यांदाच असल्यामुळे ती भित्री असेल. अश्विनीनं काहीच सांगितलं नाही. ती म्हणाली, आईवडिलांची स्वप्न पूर्ण झालीत. त्यांना कुठे त्रास द्यायचा? ते आता तर एका बंधनातून मुक्त झालेत. अश्विनी नंतर परत सासरी आली. असं करत करत 1 महिना गेला, 2 महिने गेले. पण तिचा जो पती होता तो सतत नवीन नवीन व्हिडिओ पाहायचा आणि नवीन नवीन कृत्य करायचा. हे सगळं तिला आता असह्य झालं होतं. तिनं विचार केला की याचा काटा काढायलाच लागेल. पण काटा कसा काढायचा? एकटीनं तर ते शक्य नव्हतं. तिच्या हातात एवढी ताकद नव्हती. मग तिनं काय केलं तर विचार केला की आपल्याला कुठल्या तरी एका पुरुषाची गरज आहे, जो ताकदवान असेल आणि मदत करेल. तिचं लक्ष त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या सुरेशकडे गेलं. सुरेश आर्मीची तयारी करत होता, भरतीची. दिसायला शरीरानं 6.5 फूट उंच, एकदम जबरदस्त बॉडी असलेला असा तो सुरेश. सुरेशही 22 वर्षाचा होता. अश्विनीनं त्याच्यावर डोरे टाकायला सुरुवात केली. 1, 2, 3 दिवसात तिनं त्याला फसवून घेतलं. कारण तोही बिनविवाहित होता आणि त्यालाही तेवढंच पाहिजे होतं. तो फसला. या दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. थोड्या दिवसानंतर अश्विनी म्हणाली, नाही, आता तुझ्यासोबत हे करू शकत नाही. तो म्हणाला, का? तर ती म्हणाली, माझा नवरा जो आहे तो असं तसं करतोय, खूप त्रास देतोय. मी 2-2 जणांचा त्रास सहन करू शकत नाही.
अश्विनी पुढे म्हणाली की अमित, माझा नवरा, तो जर वाटेतून बाहेर निघाला तरच काहीतरी होऊ शकतं. त्यावेळी तो पोरगा म्हणाला, ठीक आहे, आपण याचा बंदोबस्त करू. तू काय कर, उद्या त्याला जंगलामध्ये घेऊन ये, काहीतरी कारण सांगून. तिथं जो रस्ता आहे ना, त्या ठिकाणी आपण काटा काढू. अश्विनी आपल्या नवऱ्याला म्हणते, आज शॉपिंग करायला जाऊया, खूप दिवस झालेत. 7 वाजता जेवणही करू. शॉपिंग करून 9 वाजेपर्यंत माघारी येऊ. गाडीवर जात असताना अश्विनी ज्या ठिकाणी दोघांचं ठरलं होतं त्या ठिकाणी गाडी उभी करते. सुरेश येतो. सुरेश त्याच्यासोबत झटापट करतो, मारामारी करतो आणि तिथे पडलेला दगड उचलून डोक्यात मारतो. त्यानंतर सुरेश जंगलात तिथून निघून जातो. अश्विनी जोरजोरात ओरडायला लागते. आसपासच्या माणसांना बोलावते आणि म्हणते की माझ्या नवऱ्यासोबत लुटेरा लोकांनी पैसे घेऊन गेलेत आणि त्याला मारून इथेच टाकलंय. पोलीस आले. पोलिसांनी पाहिलं तर हो, असं घडलेलं दिसत होतं. पण त्यांना कारण काय आहे हे माहीत नव्हतं. ते पुढे समजणार होतं. पोस्टमार्टमसाठी नेल्यानंतर असं लक्षात आलं की हे कृत्य एकाच व्यक्तीने केलं आहे. पण एक व्यक्ती असं कसं करू शकतो? इथे काही जास्त लोक नव्हते का? सीसीटीव्ही तपासले, पण कोणीच दिसलं नाही. अश्विनी ज्यावेळी घराकडून निघाली होती त्यावेळी दोघंच होते आणि त्यांच्या मागे हा सुरेश निघाला होता. सुरेशवर पोलिसांचा संशय गेला, कारण हा एकटाच असा पोरगा होता की जो हे करू शकतो. दिसायला मोठा, ताकदवान होता आणि तो त्यांच्याच मागे गेला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी विचारलं तेव्हा तो काहीच मान्य करायला तयार नव्हता. तो म्हणाला की मी नाही केलं. मग पोलिसांनी आपली ताकद दाखवली. पोलिसांनी ज्या वेळेला ताकद दाखवली त्यावेळेला तुम्हाला माहिती आहेच, भलेभले लोक ओळखायला लागतात. तसाच सुरेश ओकला आणि म्हणाला की हे सगळं अश्विनीने सांगितलं होतं. अश्विनीही यामध्ये सामील होती. पोलिसांनी अश्विनीला देखील ताब्यात घेतलं. पोलिसांना अश्विनीनं सांगितलं की हा मला खूप त्रास देत होता, त्यामुळे मला हे करावं लागलं. हे खरं होतं, तो तिला त्रास देतच होता, पण तिने असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं. आता दोघेही जेलमध्ये आहेत. पोलिसांनी म्हटलं की तू त्याच्यावर केस करू शकली असतीस, त्याला सोडूनही देऊ शकली असतीस. तर मित्रांनो, आपल्याला यातून काय शिकायला मिळतं? एखाद्या महिलेला जास्त त्रास देऊ नये, तिच्या मनाप्रमाणे वागायला शिकावं. असं नाही की तिला 2-2 तास काही केल्यानेच ती समाधानी होईल. काही महिलांसोबत 5 मिनिटं बोला, 2 मिनिटं जरी वेळ दिला तरी त्या समाधानी राहतात. असं नाही की खूप वेळच द्यावा लागतो. आता त्याचा गैरसमज काय होता अमितचा, हे काय माहीत? कदाचित तो व्हिडिओ पाहण्याचा अडिक्ट झाला होता. ते त्याचं त्यालाच माहिती. पण अशा घटना आपल्या आसपास घडत असतात. ही घटना तुम्हाला सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की तुम्ही यातून जागृत व्हावं, विचलित होऊ नये. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.